नमस्कार, मी आहे पूजा आणि पूजाचं किचनमध्ये तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत. आज आपण बघणार आहोत गिलक्याची भाजी. एकदम सोपी पद्धत. तर तेल मस्त गरम झाल्यानंतर मी टाकलेले आहे तिथे लाल मिरची पावडर आणि अर्धा चम्मच हळद पावडर, 1 चम्मच लाल मिरची पावडर आणि गिलक्याचे मी असे छोटे छोटे काप करून घेतलेले आहे. गिलका आधी आपल्याला वरून स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि मग त्याचे काप करून टाकायचे आहे. काप केल्यानंतर आपल्याला गिलकं हे अजिबात धुवायचं नाही. त्याने आपलं गिलक्याची रेसिपी बेचव होते. तर त्यानंतर मी कट करून कोथिंबीर टाकली आहे. कोथिंबीर पण मी आधी स्वच्छ धुवून घेतली होती आणि मस्त आपल्याला गिलकं हे परतावून द्यायचं आहे. जेवढं आपलं गिलकं हे परतल तेवढी आपली भाजी टेस्टी होते. त्यानंतर आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे. शेंगदाण्याचा कूट मी हा भाजून घेतलेला होता आणि व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे. आणि 5 मिनिटं आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे. 5 मिनिटानंतर आपण बघणार आहोत आपलं गिलकं मस्त शिजलं आहे. गिलकं हे साधारण 1 ते 2 मिनिटात लगेच शिजलं जातं आणि आपल्याला मीठ टाकून ते एका प्लेटीमध्ये काढून घ्यायचं आहे. तर इथे गिलक्याची रेसिपी आपली तयार आहे. तुम्ही पण असे एकदम सोप्या पद्धतीत गिलक्याची भाजी नक्की करून बघा आणि ही गिलक्याची भाजी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारीच बेल आयकॉन आहे त्यावरही क्लिक करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू.